नमस्कार मित्रांनो, आज आम्ही बंगल्यावर आलेलो आहेत लिफ्ट केबल मारायला. त्या दिवशी मी तुम्हाला बोललो होतो की आमचं लिफ्टचं केबलसाठी नियोजन चालू आहे असं. तर हे बघा, आता सॅडल वगैरे बनवून झाले, आमच्या क्रूइंग करतोय. क्रूइंग झालं की केबल पण पसरून झालेले आहेत. हे बघा, तार, केबल, ही फ्लेक्झिबल केबल. आता हे सर्व इन्स्टॉल करताना तुम्हाला परत एक व्हिडिओ बनवून दाखवेल. तोपर्यंत हे बघा, तुम्ही बघा, पूर्ण तार पसरून ठेवलेलं आहे आणि दोन्ही केबल पण पसरवलेले आहेत. सॅडल पण बनवून घेतलेले आहेत. हे बघा, मेजरमेंटने प्रत्येक सॅडल बनते, कुठलीही कमी जास्त व्हायला नको. एक सारखं दोन्ही केबल, त्याच्यानंतर फ्लेक्झिबल केबल आणि दोन्ही आर्थिंग तार याच्यात आल्या पाहिजे. त्या हिशोबाने आपण सॅडल बनवतो. तर पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि लाईक कमेंट निश्चित करा. आता खाली जावं लागेल. खालून आपण वरती जी केबल सोडलेली आहे खाली, ते आता प्रॉपर ओढून घेऊ. चला बघा मित्रांनो, अशा या केबल खाली आलेल्या आहेत. आता टेम्पररी आपण टाकून ठेवल्या आहेत अशा बाहेर, इकडे बाहेर काढलेल्या आहेत. आता इकडे न येता आपल्या केबलवरून केबलिंग म्हणजे सॅडलिंग करत 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 इथून पाठीमागे ते बघा, तिथे मी बायपास मारले, तिथून बाहेर काढावे लागतील. पद्धतीने सॅडलिंग करावे लागते. वरून केबल मारत 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 आता खाली चाललो आहे. हे बघा, इथं बाकी, आता इथून खाली जातोय आम्ही. हे पूर्ण सॅडल 2-2 फुटावर सॅडल मारलेले आहेत. त्याच्यानंतर प्रत्येक हे जे डोअर आहे, हे लिफ्टचे डोअर, याच्या हेडला आणि वरच्या डोअरच्या डाऊनला इथं एक स्विच बोर्ड येतो. तो स्विच बोर्ड कसा लावतो मी तुम्हाला तेही व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहे. हे बघा मित्रांनो, आता सॅडलिंग मारून एकदम ओके केलेलं आहे आपण. इथं जवळजवळ एकदम सॅडल मारले आहेत, कारण की एकदम ते वेटेड तिथं येतं ना खालीवर होताना. तर पूर्ण सॅडल मारून स्विच बोर्ड लावून आपले ओके झालेलं आहे. वरपर्यंत तुम्ही बघू शकता, खाली पण स्विच बोर्ड झालेला आहे आणि वरती पण, आणि या साईडने सॅडल मारून